स्टुडंट्स हा आपला नेक्स्ट टॉपिक आहे फ्लेक्झिबल बजेट. फ्लेक्झिबल बजेट तुम्हाला नावाप्रमाणेच ह्याला फ्लेक्झिबल आपण का म्हणतो ते तुम्हाला ह्या क्वेश्चन वाचल्यानंतर लक्षात येईल. बजेटचे काही टाइप्स आपण आधी कॅश बजेट असेल किंवा कॅपिटल बजेटिंग मध्ये हा शब्द तुम्हाला आलेला असेल. युनियन बजेट असा इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही ऐकलेला असेल. तर हा कॉस्टिंग प्रमाणे फ्लेक्झिबल बजेट असं एक सिंपल कॅल्क्युलेशन येतं. कॅल्क्युलेशन घेत असताना वेगवेगळ्या कपॅसिटीचे आपल्याला बजेट ह्याचे काढायचे असतात. 50%, 70%, 90% असं या क्वेश्चनसाठी आहे. करंटली 60% युटिलाइज. आता याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली असते, तर एखाद्या वस्तूबद्दलचं कॉस्ट स्ट्रक्चर क्वेश्चन मध्ये आपल्याला अवेलेबल असतं. आणि या कॉस्ट स्ट्रक्चर प्रमाणे त्यांचं एक्झिस्टिंग जे आउटपुट लेवल आहे याच्यासाठी केलेला खर्च या स्ट्रक्चरला दिसतो. पण समजा एखाद्या बिझनेसला त्यांची ऍक्टिव्हिटी एक्सपांड करायची, जास्ती युनिट समजा मॅन्युफॅक्चर केली तर काय होईल ते त्यांना कॅल्क्युलेशन करून बघायचं असेल तर फ्लेक्झिबल बजेटचा उपयोग केला जातो. म्हणजे शक्यतो मार्केटमध्ये कसं होतं की एखाद्या वस्तूचा सप्लाय वाढला की त्याची सेलिंग प्राइस कमी होती. म्हणजे जर त्यांनी सध्या जेवढ्या वस्तू विकतात ह्याच्यापेक्षा दुप्पट वस्तू विकायला सुरुवात केली तर त्या वस्तूची किंमत खाली येईल. पण असंही होऊ शकतं की जास्ती वस्तूंची विक्री झाल्यामुळे सेल्स वाढल्यामुळे त्यांचं ओव्हरऑल प्रॉफिट वाढेल असं पण होऊ शकतं. म्हणजे एका वस्तू मागचा प्रॉफिट जरी कमी झाला तरी टोटल त्या वस्तू विकून जो प्रॉफिट होईल हा कदाचित जास्ती असू शकेल. म्हणजे आपण जे चायनाच्या वस्तू बघतो कमीत कमी किमतीत मिळतात ह्याच्या मागे हेच कारण असतं की ते बल्कमध्ये वस्तू विकतात आणि प्रत्येक वस्तू मागे थोडा थोडा प्रॉफिट कमवतात. आणि याच्याच ऐवजी जे कमी क्वांटिटीमध्ये वस्तू विकत असतील त्यांना एखाद्या वस्तू मागे जरी जास्ती प्रॉफिट होत असला तरी ओव्हरऑल त्यांचा प्रॉफिट कदाचित लिमिटेड असू शकतो. मग असंच एखाद्या मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायचा असेल की आपण जास्ती वस्तू तयार केल्या कोणत्याही, तर कोणत्या कपॅसिटीला आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतोय हे जर का त्यांना कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा बजेट काढलेला असतो. आता इथे आपल्याला बजेट काढताना काय काय दिलंय बघा, की त्यांची कपॅसिटी आहे ती 50,000 युनिट्स अशी कपॅसिटी आहे. म्हणजे जर त्यांनी फुल कपॅसिटी यूज केली, प्लांट किंवा मशिनरी पूर्णपणे वापरली तर 50,000 युनिट्स ते तयार करू शकतात. सध्या ते 60% एवढी कपॅसिटी युटिलाइज करतायत. पण 60% पेक्षा थोडीशी कपॅसिटी कमी किंवा जास्ती युटिलाइज केली तर प्रॉफिट वाढेल की प्रॉफिट कमी होईल हे त्यांना या फ्लेक्झिबल बजेटमध्ये दाखवायचे ऍट 50, 70 अँड 90% कपॅसिटी. मग आपण सॉल्व्ह करताना आपला प्रश्न काय असतो की ह्या कपॅसिटीज प्रमाणे बजेट काढत असताना मग ह्या 120 ला डायरेक्टली आपण इंटू आउटपुट केलं तर उत्तर मिळेल का? तर तसं मिळेल. पण प्रश्न काय येतो परत की हे ओव्हरहेड जे असतात ते काही फिक्स आणि काही व्हेरिएबल असतात. त्यामुळे सगळ्या आउटपुट लेवलला आता इथे ऑफिस ओव्हरहेड फिक्स आहेत असं म्हटलंय. म्हणजे आपण एकही वस्तू तयार केली नाही, म्हणजे झिरो प्रोडक्शन पासून फुल कपॅसिटी म्हणजे 50,000 युनिट्स पर्यंत ऑफिस ओव्हरहेड्स मध्ये काहीच फरक पडणार नाही. ते अमाऊंट तेवढंच राहणार आहे. मग या गोष्टीमुळे काय होतं की जर आउटपुट वाढला तर ऑटोमॅटिकली आपली पर युनिट कॉस्ट कमी कमी होत जाते. मग याच्यासाठी फ्लेक्झिबल बजेट काढून आपल्याला डिसाईड करायचंय की नक्की कोणती कपॅसिटी आपल्याला जास्तीत जास्त फायदा देऊ शकते. तर सॉल्व्ह करायची पद्धत एकदम इझी आहे. फक्त स्टेप बाय स्टेप मी पहिला प्रश्न आहे त्यामुळे थोडंसं स्लो इथे समजावून सांगतो आणि तुम्हाला एक्सेल जे स्क्रीनवर दिसतंय इथे मी फॉर्म्युला युज केल्या असल्यामुळे कॅल्क्युलेशन तुम्हाला डायरेक्ट झालेली दिसतील. ही तुम्हाला फक्त मॅन्युअली कॅल्क्युलेशन करायचंय. आधीच्या टॉपिक्स प्रमाणे ह्याचे सॉल्व्ड क्वेश्चन्स म्हणजे ह्याचे पीडीएफ मी व्हिडिओ सोबत अटॅच करतोय. त्यामुळे सॉल्व्ड पीडीएफ जे आहे यातला क्वेश्चन आधी लिहून घ्या. व्हिडिओ बघता बघता सॉल्व्ह करा आणि सॉल्व्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रॅक्टिससाठी जरी सॉल्व्ह केलात तरी तुम्हाला त्याचं सोल्युशन त्या पीडीएफ मध्ये अवेलेबल आहे. मग त्याच्यावरून तुम्ही क्रॉस चेक करू शकता की सोडवता ती पद्धत करेक्ट आहे ना. तर सगळ्यात पहिलं आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली ह्याच्यात शोधायचे की फुल कपॅसिटी त्यांची किती आहे. आता काही क्वेश्चन्स मध्ये इथे डायरेक्टली दिलेलं असतं की त्यांची फुल कपॅसिटी किती आहे. काही ठिकाणी आपल्याला शोधायचं असतं आणि काही ठिकाणी डायरेक्टली दिलेलं असतं. त्याप्रमाणे आपल्याला दिसते फुल कपॅसिटी आहे 50,000 युनिट्स. म्हणजे इथे आपण 50,000 घेऊया. आता दुसरं आपल्याला काय बघायचं आहे की 50,000 युनिट्स ही त्यांची 100% कपॅसिटी आहे. पण आपल्याला बजेट्स कोणते कोणते काढायचे आहेत. तर पहिलं इथे दिलंय की 60% ही सध्या युटिलाइज होतीये. मग 60% हे आपल्याला सगळ्यात पहिलं घ्यायचंय. 60%.
आता इथे तुम्हाला डायरेक्टली 30,000 आलेलं दिसेल, तिथे फॉर्म्युला यूज केलेला आहे म्हणून. पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय की 50,000 फुल कॅपॅसिटी असताना त्याचे 60% यूज केले तर आउटपुट किती असेल. म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला काय घ्यायचंय, 50,000 फुल कॅपॅसिटी याचे 60% म्हणजे आपला आकडा येईल 30,000. एवढी युनिट्स ते सध्या मॅन्युफॅक्चर करतात. मी आधीच्या काही व्हिडिओज मध्ये सांगितल्याप्रमाणे थोडंसं हँडरायटिंग स्क्रीनवर केलेलं असल्यामुळे फार नीट दिसणार नाही. पण जसे आकडे दिसतात तसे समजून घ्या, हे नेहमीच्या बोर्डवरचं रायटिंग नाहीये. त्यामुळे थोडंसं अक्षर इकडे तिकडे असेल, काइंडली ऍडजस्ट प्लीज. तर 50,000चे 60% युटिलाइज केले की 30,000 एवढा आउटपुट आपल्याला दिसतोय. आणि पुढे आपल्याला काय सांगितलंय की असाच आपण बजेट 50% साठी करायचंय, 70% साठी आणि 90% साठी. 50, 70 आणि 90% कॅपॅसिटीसाठी आपल्याला बजेट तयार करायचंय. आता इथे फक्त मी पर्सेंटेज टाकलं की आपल्याला त्याचं आउटपुट किती आहे ते दिसेल. तर 50% कॅपॅसिटीला आउटपुट दिसतोय आपल्याला 25,000. जर हीच कॅपॅसिटी क्वेश्चन मध्ये सांगितल्याप्रमाणे 70% युटिलाइज केली तर आउटपुट दिसतोय 35,000. आणि हीच कॅपॅसिटी 90% युटिलाइज केली तर आउटपुट येतोय 45,000. तर एक्झिस्टिंग असेल तो कायम पहिला घ्यायचा. आणि जे आपल्याला टेस्टिंगसाठी बघायचे असतील 50, 70 आणि 90 आत्ता होते, ते 50, 70 आणि 90% हे आपण पुढच्या कॉलम्स मध्ये घ्यायचे. दिसताना तुम्हाला 50 आधी का नाही आलं अशी शंका वाटेल. तर इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग सिक्वेन्स मध्ये घ्यायचं नाहीये. एक्झिस्टिंग कॅपॅसिटी आधी घ्यायची आणि त्याच्यानंतर ज्या काही कॅपॅसिटी सांगितल्यात त्या इन्क्रीजिंग घ्यायच्या 50, 70, 90. त्यामुळे आधी आपण 60% साठी कॅल्क्युलेट करू. फॉर्मॅट प्रमाणे काय दिलंय बघा. सगळ्यात पहिलं आपण सेल्स घेतोय. सेल्स नंतर त्यातून व्हेरिएबल कॉस्ट मायनस करायची. म्हणजे जी कॉस्ट आउटपुट प्रमाणे वाढत जाईल किंवा कमी होत जाईल. प्रत्येक युनिटसाठी जो खर्च येतो त्याला व्हेरिएबल कॉस्ट असं आपण म्हणतो. मग जर युनिट वाढवत गेलो आपण तर जो खर्च वाढेल ह्याला नावाप्रमाणेच व्हेरिएबल असं म्हणतात, बदलता खर्च. आणि दुसरा आहे फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे आउटपुट लेवल 0 असेल किंवा 100% युटिलाइज झाली तरीही जी कॉस्ट बदलणार नाही त्याला फिक्स कॉस्ट असं आपण म्हणतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये फक्त ऑफिस ओव्हरहेड्स एवढीच एक फिक्स कॉस्ट आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय ऑफिस ओव्हरहेड्सचा एकमेव खर्च असा आहे की तो फिक्स आहे. बाकी सगळे खर्च व्हेरिएबल आहेत. मटेरियल किंवा लेबर हे नेहमी व्हेरिएबलच असतात. पण ओव्हरहेड्स पैकी काही प्रमाणात फिक्स असू शकतात, काही प्रमाणात व्हेरिएबल असू शकतात. तर तुम्हाला कपॅसिटी प्रमाणे इथे ह्या कॉस्टमध्ये काय काय बदल होईल ते आपल्याला क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. तर सेल्स पहिले आपण 30,000 युनिटसाठी घेतोय. कॉलम बघा, एक आहे अमाऊंट म्हणजे टोटल व्हॅल्यू काय येईल ती, आणि सीपीयू म्हणजे कॉस्ट पर युनिट, एका वस्तूसाठी येणारा खर्च, तो आपल्याला या कॉलम मध्ये घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिलं सीपीयू आपल्याला सेल्सची दिलेली आहे 120. लिहिलं इथे थोडंसं मी पुसून घेतो म्हणजे तुम्हाला मध्येच हे काय आकडे आले तसं वाटणार नाही. जशी वर्किंग नोट येईल तसं आपण इथे सॉल्व्ह करत जाऊया. सगळ्यात पहिलं इथे दिसते सेलिंग प्राइस 120 आहे. सीपीयू कॉलम मध्ये आपल्याला घ्यायचे 120. आता जर 120 ही किंमत असेल तर इंटू 30,000 केल्यानंतर आपल्याला 36,000 असा आकडा मिळेल. म्हणजे कॉस्ट पर युनिट 120 आणि त्याला 30,000 युनिट्सने मल्टिप्लाय केलं की अमाऊंट 36 लाख असं आपल्याला मिळतंय. म्हणजे एकूण विक्री आपली 36 लाख एवढी होते, टोटल सेल्स. यानंतर व्हेरिएबल कॉस्ट पैकी सगळ्यात पहिला आहे मटेरियल. मटेरियलचा आकडा आहे 20. म्हणजे इथे आपल्याला सीपीयू कॉलम मध्ये 20 घ्यायचं आहे. आता इथे फॉर्म्युला लावलेला असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळेल. तुम्हाला मॅन्युअली घेत असताना 20 इंटू 30,000 म्हणजे इथे आपल्याला मटेरियलचा एकूण आकडा मिळेल. क्रॉस चेक एकदा करून बघा. 20 इंटू 30,000 म्हणजे खर्च येतोय 6 लाख. मटेरियलचा खर्च 20 रुपये एका युनिटला असेल त्याप्रमाणे इथे 6 लाख येईल. लेबरसाठी 30 रुपये असं दिलंय. इथे 30 रुपये घेतल्यानंतर कॅल्क्युलेशन 30 इंटू टोटल युनिट्स म्हणजे 30,000. आन्सर आपलं 9 लाख आलं. नंतर व्हेरिएबल मध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स व्हेरिएबल आहेत. मग फॅक्टरी ओव्हरहेड्सची सीपीयू किती आहे कॉस्ट पर युनिट 10 रुपये. म्हणजे इथे आपल्याला 10 रुपये घ्यायचे. 10 इंटू 30,000 घेतले की 3 लाख आले. नंतर सेलिंग ओव्हरहेड्स 20 दिले, इथे 20 घ्यायचंय. अमाऊंट 6 लाख आलं. आता हे सगळे आकडे कॉस्ट पर युनिटचे जे होते
याला इंटू सध्याचा आउटपुट केला की आपल्याला एकूण खर्च सध्या किती होतो ते मिळेल. इथे नेक्स्ट लाईनला घेतलेलं आहे टोटल व्हेरिएबल कॉस्ट, म्हणजे बदलता खर्च एकूण किती आहे, म्हणजे आउटपुट प्रमाणे वाढणारा किंवा कमी होणारा खर्च. टोटल आहे 24 लाख आणि ह्याची कॉस्ट पर युनिट आहे 80. एक वस्तू तयार करण्यासाठी 80 रुपये खर्च येतो. तसंच जसा आउटपुट वाढत जाईल तसा आपला हा खर्च वाढत जातोय. आता तो या लेवलला 24 लाख असा दिसतो. आणि ह्यातून तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंग मध्ये झालं असेल, सेल्स मधून व्हेरिएबल कॉस्ट वजा केली की आपल्याला जे आन्सर मिळतं ह्याला म्हणतो आपण कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशन इथे दिसते 12 लाख आणि एका युनिटसाठी 40, वजाबाकी केलेली आहे 36 लाख मायनस 24 लाख, म्हणजे कॉन्ट्रीब्युशनचा आकडा येईल 12 लाख. आणि तसंच सीपीयू मध्ये 120 एका वस्तूची सेलिंग प्राइस आहे, त्यातून व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली की इथे 40 येते. हे इथपर्यंत कॉन्ट्रीब्युशन झालं. आता फिक्स कॉस्टला एकच आहे, आता ऑफिस ओव्हरहेड्स 20 असं दिलंय. मग फिक्स कॉस्ट मध्ये इथे 20 असं आपण घेतलं. आता इथे तुम्हाला डायरेक्ट आकडा आलेला दिसणार नाही, कारण हे आपल्याला कॅल्क्युलेशन कंपल्सरी मॅन्युअली करायचे. मग ऑफिस ओव्हरहेड्स 20 रुपये एका युनिटसाठी आत्ता सध्या दिसत आहेत. अशी युनिट्स आपण 30,000 तयार करतोय. म्हणजे आपला इथला आकडा 20 इंटू 30,000 किती येईल बघा. 20 इंटू 30,000 युनिट्स इक्वल टू 6 लाख असा येतोय. त्यामुळे आउटपुट 0 असेल किंवा 50,000 असेल तरीही 6 लाख रुपये हा खर्च कुठेही आपला वाचणार नाही. 6 लाख खर्च कंपल्सरी होणार आहे, आउटपुट असेल किंवा नसेल तरी. त्यामुळे इथे 6 लाख घ्यायचे. आता हे एंटर केल्यानंतर तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या दिसल्या. या पुढच्या व्हॅल्यू कशा काढल्यात ते आपण थोड्या वेळान या कॉलमला आलो की बघूया. तर सध्या 6 लाख हा आकडा इथे कॉन्स्टंट दिसतोय. हे थोडे हाईड करतो म्हणजे तुमच्या नजरेत ते आकडे आल्यामुळे कन्फ्युजन नको व्हायला. तर 6 लाख आले 20 रुपीज प्रमाणे. आता इथे आपला पहिली लेवल म्हणजे 60% कपॅसिटीला काय स्टेटस आहे तो इथे आपला कम्प्लीट झाला. प्रॉफिट दिसतोय 6 लाख आणि सीपीयू दिसते 20, म्हणजे एका युनिट मागे 20 रुपयांचा प्रॉफिट होतोय. असा टोटल 6 लाखांचा प्रॉफिट आपल्याला झालाय. आता पुढचे कॉलम जे आहेत, पुढचे कॉलम मी आधी म्हटलेले जसे आपण 60%चं कॅल्क्युलेशन आता केलं एक्झिस्टिंगचं. आता पुढच्या ज्या 3 लेवल्स आहेत त्या प्रत्येक लेवलचं 1 बाय 1 कॅल्क्युलेशन करत जायचंय. पहिली लेवल आपल्याला इथे सांगितलेली आहे 50%, 50%. आधीच मी इथे दाखवलं की 50% म्हणजे कशाचे 50%, तर टोटल आपली कपॅसिटी आहे 50% जे म्हटले ती टोटल कपॅसिटी आपली 50,000 आहे, त्याचे 50%, म्हणजे आकडा आपला 25,000 येईल. 50,000 चे 50%. तर तीनही कपॅसिटीज आधी आपण लिहून घेतल्या की त्याचे आकडे कसे कसे येतील बघा. 50,000 ही फुल कपॅसिटी आहे, याचे 50% म्हणजे आउटपुटची लेवल येईल 25,000. दुसरा आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलेला आकडा आहे 70% कपॅसिटी, 50,000 फुल कपॅसिटी. याचे जर 70% आपण युटिलाइज केले तर आपला आकडा येतोय 35,000. आणि तिसरा सांगितलेलं आहे 90% कपॅसिटी, 50,000चे 90% युटिलाइज केले तर आपली कपॅसिटी आउटपुट येतोय 45,000. तर 25, 35 आणि 45 असे आपले आउटपुट आलेत. हे वर्किंग नोट म्हणून लिहिले तरी चालेल किंवा डायरेक्टली कॅल्सीवर काढून इथे पोस्ट केले तरी चालेल. त्याप्रमाणे आपल्या इथे लेवल दिसते 50%ला 25,000, 70%ला 35,000 आणि 90%ला 45,000 ऑन द बेसिस ऑफ टोटल कपॅसिटी ऑफ 50,000 युनिट्स. हे काढल्याशिवाय पुढचं कोणतंही कॅल्क्युलेशन घ्यायचं नाही. हा जर का आकडा चुकला तर पुढचे सगळे आकडे कॅल्क्युलेशनचं गणित बरोबर असेल तरी उत्तर म्हणून ते चुकतील. 50%, 25,000 नंतर आता ह्या व्हॅल्यू रिपीट करायच्या. सेल्स 120च सांगितलेत, त्यामुळे इथे आकडा आपला 120 येईल. अमाऊंट 30 लाख आलं. 120 इंटू 25,000, 120 गुणिले 25,000, आकडा मिळाला 30,000. नंतर मटेरियलची सीपीयू 20च आहे, म्हणजे मटेरियलला इथे 20 घ्यायचे. आकडा इथे कसा येईल बघा, 20 त्याला इंटू करायचे 25,000.
आउटपुट जेवढा आहे तेवढा. आकडा 5 लाख मिळाला, 20 त्याला इंटू करायचे 25,000. नेक्स्ट आहे लेबर, 30 रुपये आहे युनिटला, 30 घ्यायचे, त्याला इंटू 25,000 केलेत की उत्तर तुमचं येईल 7,50,000. पुढचं आहे व्हेरिएबल, फक्त बघा, फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स 10 रुपये युनिटला दिलेत, इथे घ्यायचे 10. आकडा आला 2,50,000. नंतर ऑफिस ओव्हरहेड फिक्स आहेत, म्हणजे ते ह्या हेडिंग खाली येणार नाहीत, शेवटी येतील, खाली फिक्सच्या इथे येतील. सेलिंग ओव्हरहेड्स बघा 20 आहेत आणि फुल्ली व्हेरिएबल सांगितलेत, म्हणजे सेलिंग ओव्हरहेड्स इथे 20 येतील. 20 इंटू 25,000, आकडा 5 लाख आला. आता हा इथपर्यंत कॅल्क्युलेशनचा पार्ट झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिएबल कॉस्टची टोटल करायची, म्हणजे 5 लाख, नंतर 750, 250 आणि 5 लाख, याची टोटल इथे 20 लाख आली. 20 लाख सेल्स मधून मायनस केल्यानंतर आपला आकडा येतोय 10 लाख. म्हणजेच सेल्स मधून टोटल व्हेरिएबल कॉस्ट मायनस करायची, म्हणजे आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळेल. इथे ए मायनस बी असं लिहिलेलं दिसतंय, ए मधून बी चा आकडा येतो मायनस करायचा. 10 लाख आले. यातून फिक्स कॉस्ट, आता इथे आपण 20 रुपये पर युनिट ही पहिल्या एक्झिस्टिंग कपॅसिटीला घेतली. आता ह्याच्या पुढे काय असणार आहे, तर फिक्स कॉस्ट ही तुम्हाला दिसते प्रत्येक लेवलला मी 6 लाखच लिहिले. म्हणजे सुरुवातीला बघा एक्झिस्टिंग कपॅसिटी मध्ये आहे 6 लाख होती, इथे गेली तरी 6 लाख आहे. नेक्स्ट लेवलला पण 6 लाख आणि इथे सुद्धा 6 लाख. म्हणजे कोणत्याही आउटपुटच्या लेवलला फिक्स कॉस्टचा अमाऊंट बदलणार नाहीये. फिक्स कॉस्ट अमाऊंट सेम राहील, पण ह्याची सीपीयू इथे 20 होती, आता इथे ती 24 कशी आली आहे, तर इथे 6 लाख हेच अमाऊंट होतं, पण आपण युनिट्स किती तयार केली आहेत, तर 25,000. त्यामुळे या लेवलला आपल्याला इथे कॅल्क्युलेशन कसं करायचंय, फिक्स कॉस्टची सीपीयू घेत असताना फिक्स कॉस्ट 6 लाख हे फिक्स आहे, त्याला डिवाइड बाय युनिट्स आपल्याला करायचे 25,000, म्हणजे उत्तर इथे 24 असं येईल. म्हणजे जो काय आउटपुट असेल त्या आउटपुटला सीपीयू काढण्यासाठी अमाऊंट डिवाइड बाय आउटपुट घ्यायचं, 6 लाख डिवाइड बाय 25,000. आता इथेच 35,000ची समजा सीपीयू काढायची असेल, तर कॅल्क्युलेशनला काय येईल, तर 6 लाख डिवाइड बाय 35,000, आकडा आपला 17.14. आता हे त्या लेवलला घ्यायचं. कॉमन पार्ट असा आहे की फिक्स कॉस्ट अमाऊंट बदलणार नाही, फिक्स कॉस्टचा अमाऊंट सेम ठेवायचं. म्हणजे इथे 6 लाख जसे घेतलेत तसे इथे 6 लाख येतील, इथे पण 6 लाख येतील आणि इथे पण 6 लाख, सगळ्या ठिकाणी 6-6 लाख असं अमाऊंट येईल. आणि त्याला डिवाइड बाय वरची जी काय क्वांटिटी आलेली आपली त्याने डिवाइड केल्यात की तुम्हाला इथे सीपीयू मिळेल. तसं 10 लाखातून 6 लाख मायनस केले की थोडस इथे उत्तर वेगळं येते, काहीतरी कन्फर्म करूया. म्हणजे आन्सर 4 लाख आलं. सॉरी, टोटल फिक्स कॉस्ट 6 लाख आली आणि प्रॉफिट फायनली आपला 4 लाख आलाय. म्हणजे जे कॉन्ट्रीब्युशन आपलं 10 लाख आलं होतं, त्या 10 लाखातून फिक्स कॉस्ट वजा केली की आपलं फायनल आन्सर मिळेल 4 लाख. आणि या प्रॉफिट मध्ये आपण युनिट्स तयार करतोय 25,000. मग एवढ्या युनिटसाठी आपल्याला 4 लाखांचा प्रॉफिट होतोय, त्याला डिव्हाइड केल्यानंतर 16 अशी सीपीयू येते. ते 4 लाख डिव्हाइड बाय 25,000, 4 लाख एवढा प्रॉफिट आहे, ह्याला डिव्हाइड बाय 25,000 केले की सीपीयू येईल 16. याप्रमाणे आपण एका कपॅसिटीचा बजेट केलाय. आता पुढच्या कपॅसिटीसाठी आता ज्या स्टेप वाईज आपण सॉल्व्ह करत गेलो हेच फक्त रिपीट करायचंय. त्यामुळे थोडंसं मी फास्ट घेतो. पुढचं 50%चा बजेट झाला, थोडा वेळ तो हाईड करून ठेवूया. तर 70%ला आहे हीच पद्धत फॉलो करायची. 70%ला आउटपुट आपण आधीच काढून घेतलाय 35,000 युनिट्स. सेलिंग प्राइस मध्ये काय बदल म्हटलाय का, तर कुठेच दिसत नाही. सेलिंग प्राइस 120 राहणार आहे, इथे 120. 120 ला इंटू 35,000 केले की आपला आकडा येतोय 42,000. ही कॉमन गोष्ट आहे की सीपीयू माहित असेल तर अमाऊंट काढण्यासाठी त्याला इथल्या युनिट्सने मल्टिप्लाय करायचं.
त्याप्रमाणे 120 ला आपण ह्याने मल्टिप्लाय केलं. पुढचं आता मटेरियल, लेबर, फॅक्टरी ओव्हरहेड्स आणि सेलिंग याच्या ज्या काही सीपीयू आधीच्या आपल्या होत्या त्या सगळ्या सेम राहणार आहेत. त्या लिहिल्यानंतर इथे डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळेल 20 प्रमाणे 35,000 ₹20 सीपीयू याला इंटू 35,000 केले की 7 लाख येत आहेत. 30 इंटू 35,000 याप्रमाणे हे चारही आकडे काढलेत. आता मी एक्सप्लेन करत नाही, आधी डिटेल सांगून झाले त्यामुळे. सो इथे सीपीयू ला इंटू आउटपुट केलेत की तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळेल 42 लाख मधून टोटल व्हेरिएबल कॉस्ट आपली आली आहे 28 लाख. ती मायनस केली की 14 लाख हे कॉन्ट्रीब्युशन येते. नंतर फिक्स कॉस्ट मध्ये एकच होते, ऑफिस ओव्हरहेड्स. हे कोणत्याही वाढलेल्या लेवलला सुद्धा 6 लाखच राहणार आहेत. त्यामुळे इथे 6 लाख तेवढेच राहतील आणि 14 लाख मधून 6 लाख ही टोटल फिक्स कॉस्ट मायनस केली की आपला प्रॉफिट इथे येतोय 8 लाख. त्यामुळे शेवटच्या लेवलला 14 लाख मधून टोटल फिक्स कॉस्ट मायनस करायची म्हणजे आपला फायनल आकडा येईल 8 लाख. आणि 8 लाखाची सीपीयू काढण्यासाठी 8 लाख डिवाइड बाय 35,000 म्हणजे इथे पॉइंट मध्ये जी काही येईल ती लिहा. मी आता राऊंड फिगर करून लिहिली आहे. तर सीपीयू इथे येईल 23. आणि ह्यातले फिक्स कॉस्टच्या पुढचे जे सीपीयूचे आकडे येतील हे फक्त तुम्हाला टेबल कम्प्लीट केलेलं दिसावं याच्यासाठी ते लिहायचे. त्याचा कॅल्क्युलेशनवर कुठलाही परिणाम होणार नाहीये. कॅल्क्युलेशन हे आपल्याला इथे अमाऊंटच करायचंय. फक्त हे टेबल इनकम्प्लीट दिसेल म्हणून आपण हा सीपीयूचा कॉलम कम्प्लीट करायचा आहे. तर हे आपण थर्ड घेतलं 70% लेवलला. शेवटची लेवल आहे 90%. 90% लेवल पटकन एका मिनिटात घेऊया आपण, कारण बाकीची प्रोसेस सगळी सेम आहे. सेलिंग प्राइस 120 म्हणजे 54 लाख आले. 120 इंटू 45,000. पुढच्या सगळ्या ज्या सीपीयू आहेत व्हेरिएबल कॉस्टच्या ह्या कोणत्याही लेवलला गेल्यानंतर सीपीयू कॉन्स्टंट राहणार आहेत. त्यामुळे सीपीयू सेम ठेवल्या की त्याच्या याप्रमाणे व्हॅल्यूज आल्या. टोटल 36 लाख एवढी व्हेरिएबल कॉस्ट आली. 54 मायनस 36 लाख म्हणजे 18 लाखचं कॉन्ट्रीब्युशन आलं. आणि फिक्स कॉस्ट ही आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक लेवलला फिक्स कॉस्टचं अमाऊंट सेम ठेवलंय आपण, म्हणजे ते 6 लाखच आलं. टोटल आपला प्रॉफिट आला 12 लाख. आता इथपर्यंत प्रॉफिट काढल्यानंतर एक कॉमन गोष्ट सांगतो, म्हणजे ही तुम्हाला पुढच्या क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह करताना परत परत दिसेल की जिथे कुठे व्हेरिएबल कॉस्ट आहे त्याची कॉस्ट पर युनिट सेम राहते. आणि जिथे कुठे फिक्स कॉस्ट आहे याचं अमाऊंट सेम राहतं. म्हणजे फिक्स कॉस्ट घेत असताना सगळ्या लेवलला तुम्हाला दिसेल की इथे अमाऊंट आपण कॉन्स्टंट ठेवलाय. तर मी तो हाईड केलाय तो कॉलम बघूया. म्हणजे सगळ्या लेवलला तुम्हाला कॉमन दिसेल. आता स्क्रीनवर पूर्ण सोल्युशन आहे तुमच्या. मी म्हटलं तसं की व्हेरिएबल कॉस्टला सीपीयू सेम ठेवतो आपण, त्याप्रमाणे इथे सगळ्यात पहिलं बघा सीपीयू सगळ्या सेम आहेत. इथे पण सीपीयू सगळ्या सेम, इथेही सेम आणि इथे सगळ्या सीपीयू तुम्हाला टोटल पण 80 दिसत आहेत. यात बदल झाला असेल क्वेश्चनला दिलाय तरच करायचं. प्रॅक्टिकली सुद्धा व्हेरिएबल कॉस्ट मधली सीपीयू बदलत नाही, मेजर काही चेंज झालं तरच. त्यामुळे व्हेरिएबल कॉस्ट जिथे असेल तिथे कॉस्ट पर युनिट सेम राहते आणि फिक्स कॉस्ट मध्ये अमाऊंट कॉन्स्टंट राहतं. त्याची सीपीयू भले बदलत जाऊ दे, आपल्याला एकूण प्रॉफिट काढायचंय म्हणजे ह्याचं अमाऊंट सेम राहतं. आता इथे लिहून दिलंय ते लक्षात आलं. व्हेरिएबल कॉस्ट असेल, व्हेरिएबल कॉस्ट त्याची सीपीयू सेम ठेवायची आणि फिक्स कॉस्ट असेल तर त्याचं अमाऊंट सेम ठेवायचं. आणि दुसरं कॅल्क्युलेशनचं लॉजिक, सीपीयू ला इंटू आउटपुट घेतलात की तुम्हाला अमाऊंट मिळेल. म्हणजे इथल्या आकड्यांना आउटपुटच्या आकड्याने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला हे अमाऊंट मिळेल. आणि फिक्स कॉस्ट घेत असताना अमाऊंट माहीत असतं, त्याला आउटपुटने डिवाइड केलं की तुम्हाला सीपीयू मिळेल. म्हणजे फक्त झिग झॅग आहे, एकामध्ये सीपीयू माहिती आहे मल्टिप्लाय करून अमाऊंट काढायचंय आणि फिक्स कॉस्ट मध्ये अमाऊंट माहिती आहे त्याला डिवाइड करून तुम्हाला सीपीयू काढायचे. तर अशा प्रकारे हा आता स्क्रीनवर तुम्हाला जो दिसतोय फ्लेक्झिबल बजेट, हा आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. फर्स्ट क्वेश्चन होता म्हणून थोडा मी स्लो घेतलाय,
पुढच्या क्वेश्चन्स मध्ये जे रिपिटेशन आहे ते आपण स्किप करत जाऊ, फक्त ऍडिशनल जो पार्ट आहे तो ऍडिशनल पार्ट ह्याच्यामध्ये घेत जाऊ. ओके, सो क्वेश्चन लिहून घ्या, त्यानंतर सोडवा प्रॅक्टिससाठी, आणि सोबत मी पीडीएफ त्याला अटॅच करतोच आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यापूर्वी हा क्वेश्चन नीट समजून घ्या आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.